गोष्ट आहे पोंबुर्ले साखरवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील मुलांची आणि तिकडे जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या आपल्या सीआरपीएफ जवानांची. मुलांनी जवानांना राख्या पाठवल्या आणि मग जवानांकडून जे आलं ते म्हणजे गोड प्रत्युत्तर. म्हणजे शाळेतल्या लहान मुलांनी अगदी स्वतःच्या हाताने राख्या बनवल्या. हो, स्वतःच्या हाताने. आणि त्या पाठवल्या थेट जवानांना जम्मू काश्मीरमध्ये. श्रीनगरमध्ये असलेल्या सीआरपीएफच्या 28व्या बटालियनने त्यांनी फक्त थँक्यू नाही म्हटलं. नाही, फक्त थँक्यू नाही, त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं. त्यांनी मुलांसाठी काहीतरी खास पाठवलं. काय पाठवलं नक्की? इथेच तर खरी गंमत आहे नाही का? हो. 3 गोष्टी पाठवल्या त्यांनी. एक तर मिठाईचा डबा, सणासुदीला असतो तसा. एक गोडवा जपण्याचा प्रयत्न. गोड प्रत्युत्तर, अगदी नावाप्रमाणे. बरोबर. दुसरं म्हणजे एक प्रशस्ती पत्रक. म्हणजे मुलांनी जे केलं त्याला एक ऑफिशियल शाबासकी, त्यांना पण अभिमान वाटेल असं काहीतरी. अच्छा. आणि तिसरी गोष्ट जी मला खरं सांगायचं तर सर्वात जास्त भावली ती म्हणजे मुलांनी पाठवलेल्या त्याच राख्या होत्या ना, हो, त्यांचा फोटो एका सुंदर फ्रेममध्ये घालून परत पाठवला. अरे वा, फ्रेम केलेला फोटो त्याच राख्यांचा. हो, यात काय विशेष आहे असं वाटेल कदाचित, पण विचार करा, ही फक्त भेटवस्तू नाहीये, ही एक पोचपावती आहे. अगदी तुमची भावना आमच्यापर्यंत पोचलीये आणि आम्ही ती जपून ठेवलीये असं सांगण्याचा हा एक मार्ग आहे. यातून मुलांमध्ये राष्ट्रप्रेम, सैनिकांबद्दल आदर तर वाढतोच, ह्यात शंका नाहीये. पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांना हे कळतं की आपण एका मोठ्या समाजाचा भाग आहोत. सैनिक म्हणजे फक्त गणवेशातले कोणीतरी अनोळखी नाहीत, तर ते आपल्यासारखीच माणसं आहेत, आपल्या भावनांना प्रतिसाद देणारे. हे शिक्षण पुस्तकात नाही मिळत. बरोबर. हे अनुभवातूनच येतं. सहानुभूती, सामाजिक जबाबदारी या भावनांना खतपाणी मिळतं. हो, आणि म्हणूनच हे अनोखे बंध तयार होतात. ते फक्त प्रतिकात्मक नाही, ते खरे भावनिक बंध आहेत. आणि